This video is made only for educational and informational purposes. I am not a financial advisor. Crypto markets are highly risky. Please do your own research before जय investing. महाराष्ट्र मित्रांनो परत एकदा तुमचा भाऊ YouTube चॅनलवर आलेला मित्रांनो 10 ते 15 दिवस झाला आपला व्हिडिओ आलाय व्हिडिओ अपलोड केलता परफेक्टली ज्या गोष्टी यूज होणार होत्या त्या सगळ्या मित्रांनो सांगितल्या होत्या बट मित्रांनो YouTubeच्या याने चेक केलं आणि मित्रांनो तो आपला व्हिडिओ डिलीट केला त्यानंतर मित्रांनो थोडा निगेटिव्ह झालो बट मित्रांनो आपले मराठी माणसाचे मला भरपूर कॉल आले दादा तुम्ही जाऊ नको एक व्हिडिओ डिलीट केला काही विषय नाही तो आमच्यासाठी एक मोटिवेशनल आहे आणि खरंच आम्हाला तुझी गरज आहे कारण तू ज्या गोष्टी सांगतो त्या प्रॉपर गोष्टी सांगतो प्रॉपर रोड मॅप देतो असं नाही की तू आम्हाला फिरवतोस त्यामुळे मित्रांनो परत एक नव्याने सुरुवात म्हणून परत युट्यूबला आलो आणि मित्रांनो पहिल्यापेक्षा 10 पटींनी सपोर्ट करतात अशी अपेक्षा करतो मित्रांनो आपल्या मराठी माणसाला पुढे न्यायचं काम करत होतो आणि करत राहणार आहे ठीक आहे मित्रांनो आजचा टॉपिक असा आहे की मित्रांनो ट्रेडिंग मध्ये आपले मराठी माणसं का लॉस करतात लॉस करण्याचं रिझन काय मित्रांनो आपण ह्या व्हिडिओ मार्फत ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणार बघा मित्रांनो टाइमपास करण्यासाठी आला असतात तर मित्रांनो आपला व्हिडिओ स्किप केला तरी चालेल कारण मित्रांनो टाइमपास करून उगाच टिवाळक्या किंवा कमेंट करून किंवा उगाच गाणं ऐकल्याने ऐकून काही मित्रांनो भेटणार नाही बघा तुम्हाला जर मित्रांनो प्रॉफिटेबल बनायचं असेल तर तुम्हाला सिरियसनेस होणंही गरजेचं बट मित्रांनो दुर्दैवाची गोष्ट अशी की मित्रांनो आपले माणसं न शिकता मार्केटमध्ये येतात भरपूर सारा लॉस करतात त्यानंतर मित्रांनो इकडे क्लास करायला जा तिकडे क्लास करायला जा असेच करत करत मित्रांनो फक्त ट्रॅप काही मित्रांनो तुम्ही जर बिगिनर असताल तर मित्रांनो खास तुमच्यासाठी हवे आणि जे लॉस केला असताल मित्रांनो त्यांच्यासाठीही आहे असं नाही की सर त्यांच्यासाठीच बोलताय आमच्यासाठी नाही बोलत नाही तुमच्यासाठी पण आहे मित्रांनो बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही मार्केटमध्ये लॉस का करताय ह्याचं पहिलं रिझन जर बघितलं मित्रांनो तुमच्याकडे प्रॉपर रोड मॅप नसतो प्रॉपर नॉलेज नसतं प्रॉपर स्ट्रॅटेजी नसती प्रॉपर मित्रांनो तुम्हाला एंट्री कुठं करायची कुठं एक्झिट व्हायचंय हे काही माहिती नसतं तुम्हाला फक्त एकच गोष्ट माहिती असते ती म्हणजे बाय आणि दुसरी सेल असं करून मित्रांनो अकाउंट आपण वॉश आउट करणार किंवा मित्रांनो आपण आपला लॉस करणार मित्रांनो तुम्हाला जर मार्केटमध्ये टिकायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला प्रॉपर सगळ्या गोष्टी माहिती असण्या गरजेचं ज्या मार्केटमध्ये डेली यूज होतात अशा बघा मित्रांनो आता सिंपल साधी गोष्ट आहे तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मित्रांनो नॉर्मली जर एक एक्झाम्पल द्यायचं जर झालं तर मित्रांनो आपल्या भाषेत किंवा आपल्या पोरांच्या भाषेत किंवा एखादी जीव बनवायची असं नॉर्मल कारण मित्राचं उदाहरण दिलं तर पोरांना गोड होतं पण पोरीचं उदाहरण दिलं की असे ऐकणार टकलावून ऐकणार बघा तर तुम्हाला नॉर्मली एखादी जीव बनवायची काय बनवायची जीव बनवायची आता जीव बनवायची असल्यास तुम्हाला काय करावं लागणार आहे सगळ्यात पहिले तिला वेळ द्यावा लागणार आहे का नाही द्यावा लागणार आहे म्हणून वेळ दिल्याच्या नंतर तिच्या काही चांगल्या गोष्टी काही वाईट गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती होणार आणि त्यानंतर ती तुमची बायको असणार किंवा तुमची ती जीएफ असणार मग मित्रांनो तसंच आपल्या मार्केटचं पण तुम्ही जर मार्केटमध्ये आलात तर मित्रांनो तुम्हाला मार्केटला सगळ्यात पहिल्यांदा काय द्यावं लागणार आहे वेळ द्यावा लागणार पण मित्रांनो दुर्दैवाची गोष्ट अशी आपल्या मराठी माणसाची की आपण मार्केटमध्ये आल्याच्या नंतर वेळ देत नाही आपण फक्त आणि फक्त बाय आणि सेल करतो आणि नुसता लॉस करतो म्हणून मित्रांनो हा लॉस करत 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 आपण डिप्रेशन मध्ये जातो आणि मित्रांनो या लॉसच्या जाळ्यामध्ये फसतो आणि पूर्णपणे संपतो आणि त्यानंतर मित्रांनो आपण मार्केटला निगेटिव्ह बोलतो बघा एखादा नॉर्मल बिझनेस टाकला तरी त्या बिझनेस आपल्याला प्रॉपर माहिती असणं गरजेचं आहे तरच तो बिझनेस चालणार आहे मार्केटला तुम्ही बिझनेस म्हणून का बघत मार्केटमध्ये तुम्हाला दोन पद्धतीचे लोक भेटणार एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह ह्या लोकांना तुम्हाला निग्लेक्ट करायचे ह्या लोकांना तुमच्या म्हणजे एक तर बिझनेस म्हणून किंवा तुमच्या आयुष्यातून नाही म्हणू शकत मी कारण जवळचेच असतात काही जण पण तुम्हाला एक त्यांना साईडला ठेवून प्रॉपर सगळ्या गोष्टी स्टार्ट करायच्या आता मित्रांनो दुसरी गोष्ट झाली बघा सिंपल साधी गोष्ट आहे तुम्हाला ट्रेडिंग माहिती ट्रेडिंग मध्ये मित्रांनो सगळा खेळ आहे ना तो टाइम फ्रेमचा कशाचा बघा सगळा खेळ कशाचा तो टाइम फ्रेमचा पण मित्रांनो आपल्याला कोणती टाइम फ्रेम कधी यूज करायची हेच माहित नाही बघा टाइम लय महत्वाचा आहे पण मित्रांनो काही जण 15 मिनिट बघणार काही 1 आवर बघणार काही 4 आवर बघणार काही जसं ते येईल ट्रेडिंग व्यू म्हणजे टाइम जो फिक्स असेल तो बघणार काही जणांनी इंडिकेटर इथं लावणार चले भले चल मित्रांनो असं जर करत असाल तर तुम्हाला एकच गोष्ट होणार ती म्हणजे लॉस तुम्ही प्रॉफिटेबल होण्याची अपेक्षा ठेवणार आणि मित्रांनो तुम्हाला जर प्रॉफिटेबल बनायचं असेल दुसरी गोष्ट ती म्हणजे तुमची लॉट साईज काय असली पाहिजे मित्रांनो तुम्हाला सिंपल साध्या भाषेत सांगतो जर तुमचं $100 अकाउंट असेल तर मित्रांनो लॉट साईज तुमची 0.01च असली पाहिजे त्याच्या पुढे नसली पाहिजे तुमचं जर मित्रांनो जर बघायला गेलं $300 अकाउंट असेल तुमची लॉट साईज 0.03
त्याची 0.02 असली पाहिजे आणि $500 अकाउंट असेल तर मॅक्स मित्रांनो लॉट साईज तुमची 0.05 किंवा 0.07 असली पाहिजे, त्याच्यापुढे तुमची लॉट साईज असली पाहिजे. पण मित्रांनो आपलं काय होतं की प्रॉफिट करताना आपण 0 लॉट म्हणजे 0 म्हणण्यापेक्षा एक छोट्या लॉट साईजने प्रॉफिट करतो, लॉस करताना मित्रांनो आपण मोठ्या लॉट साईजने करतो आणि इथं ट्रॅप. बघा मित्रांनो, तुम्हाला जर प्रॉपर सगळ्या गोष्टी पाहिजे असेल, स्ट्रॅटेजी पाहिजे असेल तर तुम्ही मित्रांनो मला फक्त या युट्यूब चॅनलला सपोर्ट करा. तुम्हाला मित्रांनो मला जेवढ्या देता येईल तेवढ्या देण्याचा प्रयत्न करा. आणि मित्रांनो दुसरी गोष्ट झाली तिची स्ट्रॅटेजीची. मित्रांनो स्ट्रॅटेजी मी एक आपल्या ह्या युट्यूब चॅनलवर फ्री टाकणार आहे, ते कधी मित्रांनो 50K आपले सबस्क्रायबर कंप्लीट झाले. आता बघा मित्रांनो, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जर भेटल्या तर तुम्ही स्टेप बाय स्टेप ग्रो करणार आहे. मित्रांनो काही लोकांना काय होतं म्हणजे का सगळ्या गोष्टी कळतात पण वळत नाही. मग सर आम्ही ह्याला काय करावं? ह्याचा अर्थ सिंपल साधी गोष्ट आहे, आपण गाढवाला कितीही धुतलं मुकांना दिसला तरी तो तुझं जाऊन लावायला. मग फायदा आहे का? करून काही फायदा नाही. मार्केटमध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तर प्रॉपर रोड मॅपने चालवावं लागेल. आता उगाच तिकडं घुसलाय अशाने काही होणार नाही. आता मित्रांनो जर बघायला जर गेलं तर मित्रांनो 90% आपले मराठी माणसं मित्रांनो लॉस मध्ये आणि 10% प्रॉफिटेबल. मग ह्या 10% लोकांकडे आहे नेमकं का? सगळ्यात पहिल्यांदा त्या 10% लोकांकडे आहे टाइम. दुसरी गोष्ट आहे त्यांच्याकडे प्रॉपर त्यांची स्ट्रॅटेजी, त्यांचा प्रॉपर रोड मॅप, त्यांची प्रॉपर लॉट साईज. त्यानंतर मित्रांनो ते मार्केटमध्ये जर बघायला गेले ट्रेडिंगचा प्रॉपर त्यांना टाइमची मॅनेजमेंट करता येते, कॅन्डलची मॅनेजमेंट करता येते. तुम्ही कन्फर्मेशन 15 मिनिटांमध्ये घेणार, एंट्री 15 मिनिटांमध्ये घेणार, असं नाही चालणार नाही. जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी जर बघायच्या असेल तर तुम्ही फक्त आणि फक्त ह्या VIP ट्रेडरला फॉलो करा. तुम्हाला प्रॉफिटेबल ठेवल्याशिवाय राहणार. आणि ह्या युट्यूब चॅनलला जेवढा तुम्ही सपोर्ट करता मित्रांनो तेवढे खतरनाक म्हणजे खतरनाक तुम्हाला मी व्हिडिओ टाक. आता मित्रांनो टाइम फ्रेम कशा प्रकारे यूज केली पाहिजे, स्विंगला कशा प्रकारे यूज केली पाहिजे, इंट्राडेला कशा प्रकारे यूज केली पाहिजे किंवा डिलिव्हरीला कोणत्या प्रकारे यूज केली पाहिजे, ह्याच्यावर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. आणि मित्रांनो बघा, आता जर बघायला गेलं तर काही जण इमोशनल होऊन ट्रेड करतात, म्हणजे काही जणांना लालच असते, काही जण भितात. ह्या 3 गोष्टी बघा मित्रांनो, इमोशन, फोमो, ह्या गोष्टी तुम्हाला कुठेतरी बाजूला ठेवायच्या. आज मला वाटलं म्हणून मी घेतला काय असे तू दादा कधी प्रॉफिटेबल बनणार नाही. तुझे जे इमोशन आहे ते तुला साईडला ठेव. एक बिझनेस म्हणून मार्केटमध्ये उतर तरच तू प्रॉफिटेबल ट्रेडर बनशील. जर बिझनेस म्हणून नसतील उतरत, नुसता प्रॉफिट आणि लॉस करत चालत असतील तर काही फायदा नाही. ह्या माझ्या ट्रेडिंगच्या जर्नीमध्ये मी एवढे आपले मराठी माणसं नुकसान करताना बघितलं तर मित्रांनो खतरनाक म्हणजे खतरनाक पूर्णपणे संपलेत. पण त्याची नशा आहे ना ती उतरत नाही. इकडून पैसा काढ, तिकडून पैसा काढ. सर म्हणतात सर आम्हाला ट्रेड केल्याशिवाय करमतच नाही. अरे दादा तुला माहिती इथं लॉस आहे, मग का तर थांबायला तयार नाहीस? मित्रांनो जिथं कुठं असतात तिथं थांबून घ्या आणि प्रॉपर रोड मॅपने चला तरच तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर व्हाल. आणि मित्रांनो तुम्हाला जर कळत नसेल आपण चुकीचे आहोत का बरोबर आहोत, मी मित्रांनो जसं की बघायला गेलं मी पुण्यालाच असतोय, मला कधीही भेटा, मी आपल्या मराठी माणसासाठी कधीही एनी टाइम एनिवे अवेलेबल आहे. मित्रांनो जेवढं मला तुम्हाला गाईड करता येईल, जेवढं तुम्हाला मला पुढे नेता येईल तेवढं नेण्याचा प्रयत्न करणार. दुसरी गोष्ट मित्रांनो तुमच्याकडे एक ट्रेडिंग जर्नल असलं पाहिजे. एक नोटबुक बनवा आपल्या भाषेत. नोटबुकवरून मित्रांनो प्रॉपर सगळ्या गोष्टी लिहून घ्या. आज माझी ही चुकी झाली, ती चुकी झाली. बघा जेव्हा मी बिगनर होतो तेव्हा मित्रांनो माझ्या होड्या वया भरायच्या. जसं मी नीटचा अभ्यास करायचो, नीटचा अभ्यास करताना मित्रांनो जर बघायला गेलं तर त्या वयात माझे मित्र आहे ना त्यांच्या नोट्स असल्या काढायच्या, माझ्या काय असायच्या ट्रेडिंगच्या. मला म्हणायचे तू हे बायोलॉजीसाठी आणली वय का ट्रेडिंगसाठी आणली? म्हणजे मित्रांनो एवढं मी अभ्यास करायचो, अभ्यास म्हणजे एवढा प्रॉपर स्टेप फॉलो करायचो. त्यानंतर मित्रांनो हे सक्सेस भेटलेले, हे सक्सेस काय लगेच एका दिवसात भेटलं नाही किंवा एका दिवसात आल्याच्या नंतर तुम्हाला मी काय शेअर करायला आलो नाही. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला जर प्रॉफिटेबल व्हायचं असेल तर तुम्हाला मित्रांनो प्रॉपर सगळ्या गोष्टींनी चालावं लागणार आहे. नाहीतर हाजी त्याच्या कॉल्स घेतल्या, हाजी त्याच्या टिप्स घेतल्या किंवा मित्र म्हणला जा ही वर जाणार आहे म्हणून घेतलं, अशाने तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर होणार नाही. मित्रांनो तुम्हाला सांगतो आता ट्रेडिंग जनरल बनवायचं कसं आपल्या सोप्या साध्या मराठी भाषेत. मित्रांनो आपण जेव्हा ट्रेडिंग करतो तेव्हा मित्रांनो आपल्याकडून चुकी झाली तरी मित्रांनो आपल्याला लगेच समजत नाही. त्यानंतर मित्रांनो जर एखादं सेटअप बसलं किंवा लॉस झाला किंवा मित्रांनो टार्गेट भेटलं आपल्याला आपलं किंवा मित्रांनो तुमचा ट्रेड मिस झाला, त्यानंतर समजतं की माझी ही चुकी झाली. मग ती झालेली चूक पुन्हा पुन्हा जर आपण करत असेल तर मित्रांनो आपण काय करणार, एकच गोष्ट करणार ती म्हणजे लॉस. मग ह्याच्यापासून आपल्याला वाचायचंय. मग त्यासाठी आपल्याकडे ट्रेडिंग जनरल असलं गरजेचं. आता मित्रांनो तुम्हाला ह्यात काय करायचंय, सिंपल साध्या भाषेत सांगतो तुम्हाला मी. सगळ्यात पहिले मित्रांनो तुम्ही आज ट्रेड कोणत्या सेटअपवर केलाय हे बघायचं. काय बघायचंय, आज तुम्ही
तुमचा जो सेटअप आहे, त्या सेटअपवर आज ट्रेड बनला होता का, किंवा तुम्ही आज तुमचा सेटअप सोडून दुसऱ्या सेटअपवर ट्रेड घेतला होता का, हे सगळ्यात आधी बघायचे. दुसऱ्यांदा मित्रांनो जे टिप्स आहेत आपले किंवा जे पॉइंट्स आहेत ते तुम्ही किती कॅच केलेत हे बघायचे. काल मी 100 पॉईंट कॅच केलते, 100 पिप्स कॅच केलते काल, पण मी आज 50च पिप्स कॅच केले आणि माझी रिस्क एवढी होती, हे तुम्हाला बघायचे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही आज चूक काय केलेली, म्हणजे मित्रांनो जर बघायला गेलं तर आपण काय लिहू शकतो, तुम्ही मित्रांनो चूक आज काय केलेली किंवा मित्रांनो आज तुमच्याकडून रॉंग काय झालेलं आहे, रॉंग काय झालेलं आहे, आज तुमच्याकडून चुकी काय झालेली आणि ही चुकी परत होणार नाही म्हणून मित्रांनो तुम्ही इथे लिहिलं पाहिजे. त्यानंतर जर बघायला गेलं की आज मी कोणाचा टेलिग्रामचा ग्रुपचा बघितलं किंवा मी आज माझी जी स्वतःची अनालिसिस केली होती ती कशा प्रकारे केली होती हे मित्रांनो तुमच्या ह्या वहीमध्ये पाहिजे. आणि मित्रांनो जेव्हा तुम्ही झोपताय तेव्हा या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहिल्या पाहिजेत, आठवून लिहिल्या पाहिजे. दुसरी गोष्ट मित्रांनो, आज तुम्ही ट्रेड घेतला होता प्रॉपर सेटअपवरच बसला होताय का मित्रांनो फक्त मोबाईलवर बघायचा म्हणून बघायचाय, वर जाणारे म्हणून घेतला होता, हेही बघितलं पाहिजे. म्हणजे तुम्ही मित्रांनो प्रॉपर सेटअपवर होतात का हेही बघणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुमचं सेटअप किती टाइमला भेटलं आणि मित्रांनो तुम्ही वेटिंग किती केली ही गरजेचं आहे. म्हणजे मित्रांनो तुम्ही आज मार्केटला टाइम किती दिला हे बघणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो ह्या सगळ्या बेसिक गोष्टीमुळे तुमचा जो माइंडसेट आहे, तुमची जी सायकोलॉजी ही परफेक्ट. आणि मित्रांनो जर बघायला गेलं तर तुम्ही दिवसभरात ट्रेड किती केले, म्हणजे मित्रांनो काल मी 5 ट्रेड केले पण आज मी 2च ट्रेड केले, हे बघायला गरजेचं मित्रांनो. तुमचे ट्रेड बघायला पाहिजे तुमच्या सेटअपवर किती बसते हजर. त्यानंतर मित्रांनो तुमचे टीपी किती हिट झाले, एसएल किती हिट झाले, त्यानंतर ट्रेड मिस किती झाले, सगळ्या गोष्टीचा मित्रांनो डाटा तुमच्याकडे असला पाहिजे तरच तुम्ही प्रॉफिटेबल बनणार आहेत. पण मित्रांनो दुर्दैवाची गोष्ट आहे, ह्यातलं आम्हाला काहीच माहित नसतंय. आम्हाला फक्त एकच गोष्ट माहिती, एकीकडे बाय करायचं आणि एकीकडे सेल करायचं आणि सोडून द्यायचं. लॉस झाला तर 10-15 शिवाय द्यायच्या त्या मार्केटला किंवा त्याला शिवाय द्यायच्या. हाताचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा, जिथे की 0.5 निघणार होतो ते 0.50 निघायचं आणि लॉस करायचं. आणि असंच करत ह्या लॉसच्या मित्रांनो बळी पडतो आपण. पण ह्याच्यापासून वाचायचं असेल तर आपल्याला प्रॉपर वेळी चालवं लागणार आहे. बघा मित्रांनो प्रॉफिट हो किंवा लॉस हो, ना खुशी ना ग, आपलं रोजच आहे, आपल्याला बिझनेस म्हणून बघा. आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे मित्रांनो बघा तुम्हाला भरपूर जण सांगतात की नाही तू मल्टिपल पेअर्स मध्ये ट्रेडिंग कर. बट मित्रांनो मी असं सांगतो की मित्रांनो जी कोणती एक पेअर्स असेल तुम्हाला त्याच्यावर ट्रेडिंग करायची, तुम्ही गोल्ड बघताय तर गोल्ड मध्ये ट्रेड करा. कारण मित्रांनो जो तुमचा माइंडसेट आहे, जी तुमची सायकोलॉजी दुसऱ्या पेअर्स मध्ये मित्रांनो चेंज होती आणि त्यांनी मित्रांनो पॅनिक होऊन आपण लॉस करतो. जरी गोल्ड मध्ये ट्रेड करत असाल तर गोल्ड मध्येच करा. पहिले मित्रांनो साइडवेज असून द्या किंवा चांगल्या प्रकारे असून द्या, मात्र अप ट्रेंडला असून द्या किंवा डाऊन ट्रेंडला असून द्या, मित्रांनो प्रॉपर वेळी चला, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो राहिली सपोर्टची. प्रत्येक मराठी माणसाला मी सपोर्ट करणार. तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल खाली नंबर दिलेला आहे, नंबरवर कॉल करून बिनधास्त आपल्या टीमला विचारा. टीम सदैव मित्रांनो तुमच्या सोबत आहे आणि मी तर असणारच, तिथे काही विषय नाही. जसा मित्रांनो सपोर्ट करत होतात त्यापेक्षा 10 पटीने सपोर्ट करत राहा. इथून पुढे एवढ्या खतरनाक व्हिडिओ टाकणार आणि मित्रांनो या व्हिडिओमधून तुम्हाला काही ना काही शिकायला भेटणार. जे बिगिनर असतील किंवा मित्रांनो जे ट्रेडिंग मध्ये लॉस करत असतील तर मित्रांनो त्यांना काही ना काही भेटलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून मित्रांनो मी व्हिडिओ बनवतोय आणि बनवत राहणार. ठीक आहे मित्रांनो, जय महाराष्ट्र. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.